शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचं राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी करत आढावा घेतला। साईबाबांच्या पुण्यभूमीत भाजपचं ऐतिहासिक अधिवेशन होत असून या अधिवेशनातून भाजप महाभरारी घेण्याचा संकल्प करणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार असून विधानसभेप्रमाणेच आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविजय मिळवायचा आहे। या अधिवेशनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटलांनी दिली आहे। यासह महाविकास आघाडीतील बिघाडीबद्दलही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं। मी मागेच म्हणालो होतो की महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही। मवियाचे लोक भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत। ऐनकेने प्रकारे महाविकास आघाडीची सत्तेत येण्याची धडपड होती। कोणी हिंदुत्व सोडलं तर कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवलं। सत्ता गेल्याबरोबर महाविकास आघाडीतील मतभेद समोर यायला सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं। यासह संजय राऊतांवर देखील त्यांनी कडाडून टीका केली। माध्यमांनी कुठल्या स्तरावर जायचं याचं दुःख होतंय। मी या प्रकाराबाबत मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र दिलं असून याची चौकशी व्हायला हवी। माध्यमांनी खात्री करून बातमी चालवायला पाहिजे। संजय राऊत यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो। त्यांनी स्वतःचं अस्तित्व गमावलंय। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगतानाच राऊत यांचं संतुलन बिघडल्याची टीका त्यांनी केली। भारतीय जनता पक्षाचे हे महाधिवेशन आणि अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प करण्याच्या संबंधी मला वाटतं एक ऐतिहासिक अधिवेशन हे शिर्डीचं साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे। उद्या या संपूर्ण अधिवेशनाची सुरुवात सकाळी सत्रामध्ये उद्घाटन होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या देशाचे आपले कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांच्या समारोपाच्या भाषणाने संपन्न होणार आहे। त्यामुळे मला वाटतं आता संपूर्ण राज्यामध्ये अधिवेशनाबद्दल विशेष उत्सुकता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं किंवा सगळ्या आघाड्यांचे कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम करतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की हे ऐतिहासिक अधिवेशन निश्चितपणे होईल याच्याबद्दल काही संदेह नाही आहे। नाही, आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी पक्ष नेतृत्व जे काही संदेश देतील आदेश देतील त्यातून येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे यामध्ये सुद्धा जसा महाविजय विधानसभेला मिळाला तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला मिळवायचा आहे आणि मला वाटतं तर रणशिंग त्या निमित्तानं फुंकलं जाणार आहे असं मला हरकत नाही। मी तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीपासून म्हटलं होतं सुरुवातीला जेव्हा महाविकास आघाडीच्या बद्दलची घोषणा झाली निवडणुकीपूर्वी त्यावेळी म्हटली महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही कारण हे काही भूमिका आहे काही तत्व आहे त्यासाठी एकत्र आलेलं नाही आहे। हे राज्यामध्ये एनेकेने प्रकारे सत्तेमध्ये येण्यासाठी यांची धडपड होती। मग कोणी हिंदुत्व सोडलं कोणी आपल्या विचारधारेला फारकत देऊन त्यामुळे हे फार काळ टिकणारं नव्हतं आणि म्हणून सत्ता गेल्याबरोबर मला वाटतं त्यांचे ते जे मतभेद आहेत ते आता समोर यायला लागलेले आहेत। काँग्रेस उबाटाबद्दल बोलत आहे उबाटा राष्ट्रवादीबद्दल चर्चा करत आहे। मला वाटतं जनतेला जो फसवण्याचा धंदा त्यांनी केला लोकसभेला 2019ला जनतेचा आधार युतीलाच होता मात्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून या सगळ्या तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसाबाई सत्ता स्थापन केली आणि लोकसभेला निगेटिव्ह नॅरेटिव्हवर त्यांनी विजय संपादन केला परंतु तो नॅरेटिव्ह विधानसभेला चालला नाही आणि त्यामुळे आता सत्तेत आपण आलो नाही। पक्षाने ज्या मुख्यमंत्री स्वप्न पाहणारे लोक घरी गेले आहेत मुख्यमंत्री आमचा होईल या पक्षाच्या काँग्रेस पक्षाची किती दुरावस्था झाली मी सांगण्याचं कारण नाही। त्यामुळे मला वाटतं हे काही सत्तेशिवाय जगू शकत नाही। त्याचे मतभेद आज आता दिसायला लागले आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीपर्यंत महाविकास राहील अशी काही स्थिती नाही की त्यांनी काय करावं कारण शेवटी असं आहे विधानसभेला जनतेने या तिन्ही पक्षाला नाकारलेलं आहे। त्यात ते स्वतंत्र लढू एकमेकाच्या डोक्यावर मारून लढू याची आम्हाला चिंता नाही आहे। राज्यामध्ये महाविजय जो विधानसभेला मिळाला तोच महाविजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळेल
आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संजय राऊतांनी ज्या पद्धतीने आरोप केला आहे की मंत्रालयामध्ये जी आलिशान कार आली त्यातील जो कोणी व्हीआयपी व्यक्ती होता विखे पाटलांना भेटायला आला होता आणि यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे त्याचा आम्ही खुलासा करू असा काहीतरी त्यांनी आरोप केला आहे. मला वाटतं काय की हे माध्यमांनी किती कोणत्या स्तरावर का जावं याचं मला तसं दुःख होतं. वास्तविक आमच्या पाटबंधारे जलसंपदा विभागाचे सादरीकरण सह्याद्रीवर सुरू होतं. मी जेव्हा ती बातमी आली पाहिली, उलट आम्ही आता पत्र दिलंय मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना, याची चौकशी झाली पाहिजे ना. उद्या कोणाचं नाव सांगून कोण आतमध्ये येतं, काय येतंय, कशी कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न होता. आणि माध्यमांना सुद्धा माझ्या निमित्ताने विनंती आहे, आपण खात्री करूनच या बातम्या चालवल्या पाहिजे. काहीतरी ब्रेकिंग न्यूज चालवायच्या, त्यातून कोणाची बदनामी होते. संजय राऊतांना काय ते काही शेवटी मी म्हटल्याप्रमाणे त्यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो. स्वतःचं अस्तित्व गमावलेली लोक आहेत ती, कोणत्या ना कोणत्या मुद्द्यातून लोकांसमोर येण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो. परंतु त्या प्रकाराशी खरं आमचा काही संबंध नव्हता. पण ज्या पोलिसांनी हे माध्यमांना माहिती दिली असेल, त्या ड्युटीवर कोण होतं, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची आम्ही त्या निमित्तानं मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना त्या प्रकारची विनंती केलेली आहे. राऊतांनी तुमचंच नाव का घ्यावं, काय हे माझं प्रेम आहे. राऊत विशेष प्रेम माझ्याबद्दल. शेवटी असं आहे की मी मागे म्हटलं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्याचाच एक हे माझ्यावर आरोप करणं, त्यामुळे त्याचंच एक उदाहरण असलं पाहिजे. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळ्या राऊतांबद्दल काय सांगायचं. विधानसभेला जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे, आज शिर्डीमध्ये अधिवेशन होत आहे. आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका असेल, नगरपालिका, जिल्हा परिषद, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्वबळावर निवडणूक लढवली जाईल काय असे संकेत देखील मिळतात. असं आहे, तो अधिकार माझा नाही आहे. शेवटी महायुतीमध्ये काम असणारे सगळ्या घटक पक्षाचे नेते किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे जे प्रमुख नेते आहेत, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय, त्याबद्दल निर्णय करतील. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.